कृतज्ञतेचे प्रतीक आहे. 13 जानेवारीला दक्षिण भारतात भोगी सण साजरा केला जातो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये भोगीचे विशेष महत्त्व आहे. भोगी सणाचा इतिहास इंद्रदेवतेच्या पूजेशी जोडला आहे. पावसासाठी आणि चांगल्या पिकासाठी इंद्रदेवतेचे आभार मानले जातात. या दिवशी लोक जुन्या आणि निरुपयोगी वस्तू जाळून टाकतात. याचाच अर्थ जुने विचार सोडून नवीन जीवनाची सुरुवात. भोगी हा सण स्वच्छता, बदल आणि नवसर्जनाचा संदेश देतो. 13 जानेवारी हा दिवस मकर संक्रांतीची पूर्वसंध्या मानला जातो. या काळात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात करते. उत्तरायण म्हणजे सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास, ज्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात. भारतीय संस्कृतीत उत्तरायणाला खूप शुभ मानले जाते. म्हणूनच दान, स्नान, पूजा या गोष्टींना या काळात विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा वैदिक काळाशी जोडला आहे. 13 जानेवारी हा दिवस फक्त एक तारीख नाही, तर भारतीय जीवनशैलीचा आरसा आहे. उत्तर भारतात लोहरी, दक्षिण भारतात भोगी आणि संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा उत्साह. भिन्न परंपरा, भिन्न भाषा, पण एकच भावना, कृतज्ञता आणि नवसुरुवात. हा दिवस आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि बदल शिकवतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा होता 13 जानेवारीचा संपूर्ण इतिहास आणि महत्त्व. जर तुम्हाला अशीच भारतीय